संगमनेर शहरातील 130 वर्षाची परंपरा असलेला रंगा रगल्ली सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज सकाळी 7 वाजता पारंपरिक जल्लोषात सुरू झाला। आमदार सत्यजित तांबे सर्व कुटुंबासह सहभागी झाले। पारंपरिक ढोल ताशे, लेझिम, झांज पथक आणि महावादनाचे सूर यामुळे वातावरण दुमदुमले। दिवसभर चालणाऱ्या या मिरवणुकीत मैदानी खेळ आणि पारंपरिक कला प्रकारांचेही सादरीकरण झाले। यावेळी आमदार तांबे यांनी सपत्नीक ढोल वाजवत पारंपरिक महावादनाचा आनंद लुटला आणि गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या। पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आता सुरुवात झालेली आहे। दर वर्षाप्रमाणे अत्यंत शांततेमध्ये संगमनेर शहरातील गणेशोत्सव पार पडला त्याबद्दल सर्व संगमनेरकरांचे मी खूप खूप आभार या निमित्ताने व्यक्त करतो। 23 वर्षांपूर्वी ही परंपरा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी चालू केली आणि सकाळी 7 वाजताच या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू व्हायला लागली आणि ती परंपरा अखंडपणे आता चालू आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे। संगमनेर शहर हे कला, क्रीडा, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील एक नावाजलेलं शहर आहे आणि म्हणूनच त्या शहरात ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।